पुणे येथील कसबा पेठेतील सोमवंशीय क्षत्रिय कासार श्री कालिका देवी संस्थान पुणे यांनी पुणे जिल्हा विकास समिती आणि पिंपरी चिंचवड कासार सेवा मंडळ आयोजित भव्य स्वयंसिद्ध एक परिपूर्ण स्त्री मेळाव्याचं आयोजन केलं होतं। पुण्यातील कसबा पेठेतील कालिका मातेचं मंदिर तसं पुरातन आहे। तेथे सोमवंशीय क्षत्रिय कासार श्री कालिका देवी संस्थानची निर्मिती झाली। 1952 साली संस्था रजिस्टर झाली। समाजाला विधायक विचार देणं आणि समाजासाठी विधायक कार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारं हे एक पुण्यातील प्रथित यश संस्थान आहे। समाजाच्या विविध गरजांचा विचार करून अभिनव उपक्रम सादर करण्याची परंपरा कायम ठेवत आणि काळानुरूप विषय निवडून समाज प्रबोधन करणं हाच दृष्टिकोन ठेवून या कार्यक्रमाचं नियोजन संस्थाननं केलंय। विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, व्यावसायिक कार्यक्रमांचं आयोजन करून समाज जागृती करून एकतेचा संदेश देणं हे या संस्थांचं मुख्य उद्दिष्ट आहे। यासाठी संपूर्ण भारतातून या उपक्रमाला समाजातील लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या संस्थांनं केलंय। 29 जानेवारी 2017 रोजी पंडित फार्म येथे सोक्ष कासार आणि जैन कासार यांचा हायटेक वधूवर परिचय मेळावा होत आहे। पंडित फार्म कर्वेनगर येथे या मेळाव्याचं सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत आयोजन केलेलं आहे। आपण बघतो वधूवर परिचय मेळावे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच समाजामध्ये होत आहेत, पण हा अतिशय वेगळा असा अभिनव वधूवर परिचय मेळावा आम्ही त्या दिवशी घेतोय। आपण बघतोय की लग्न याची परिभाषा आता बदलत चाललेली आहे। पूर्वी पालक लग्नाबद्दलचे निर्णय घ्यायचे, पण आता या लग्न या प्रक्रियेमध्ये तरुण तरुणींचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा झालेला आहे। आपण एखादा ड्रेस सिलेक्ट करतो त्यावेळेस तरुण तरुणी स्वतःचा निर्णय घेतात, शाळा कॉलेजच्या वेळेस ते त्यांचा निर्णय घेतात। मग लग्नासारखा मोठा निर्णय हा पालकांनी फक्त एकट्याने न घेता त्याच्यामध्ये आपल्या मुलामुलींना पण सहभागी करून घ्यायला पाहिजे। तर या निमित्ताने आम्ही वधूवरांचा परिचय करून देण्याबरोबरच त्यांचे आम्ही PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा मागवले आहेत की ज्यामुळे त्यांचं पोझिशनिंग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। हा एक या कार्यक्रमाचा एक मोठं फीचर आहे। यानंतर आम्ही एक हॅलो फ्रेंड्स झोन तयार केलेला आहे। या हॅलो फ्रेंड्स झोनमध्ये ज्यांचा परिचय झालेला आहे असे सर्व मुलं मुली या झोनमध्ये येऊन आपलं 1-to-1 इंट्रोडक्शन करून देणार आहेत। त्यासाठी आमचे टीम दोस्त म्हणून आम्ही सगळे युवा मध्यस्थ आम्ही काम करणार आहोत। यानंतर आपण बघितले की लग्नाबद्दल अनेक मेंटल ब्लॉक मुला मुलींच्या मनामध्ये असतात। हे मेंटल ब्लॉक रिमूव्ह करण्यासाठी प्रश्न तुमची उत्तरं आमची असे एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन सुद्धा पंडित फार्म येथे आम्ही आयोजित केलेलं आहे। म्हणजे वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे आत्मीकरण केलेलं आहे। हा अतिशय हायटेक असा वधूवर परिचय मेळावा कासार समाजामध्ये नव्हे तर मी तर म्हणतो की अखिल भारतीय स्तरावर पहिला असा मेळावा होत असेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रयोग आम्ही केलेले आहेत। तर ह्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी कासार समाजातल्या सर्व समाज बंधू भगिनींना आम्ही पुणेकर आनंद डांगरे सोक्ष कासारची कालिका देवी संस्थान पुणे जिल्हा सोक्ष कासार समाज सेवा विकास समिती आणि पिंपरी चिंचवड समाज सेवा मंडळ यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व समाज बंधू भगिनींना हार्दिक आमंत्रण। सोक्ष कासार कालिका देवी संस्थान हे कालिका देवीचं मंदिर 150 वर्षापूर्वी जुनं आहे। साधारणतः 125 वर्षापासून ट्रस्टचं काम चालू आहे आणि ट्रस्टचं रजिस्ट्रेशन हे चॅरिटेबल रजिस्ट्रेशन खाली 1952 मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे। संस्थेच्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात। त्यात प्रामुख्याने धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्यक्रम करत असतो। त्याच्या अंतर्गत येत्या 28 व 29 जानेवारीला आम्ही एक महिला मेळावा, जल्लोष कार्यक्रम युवकांसाठी आणि वधूवर परिचय मेळावा आपण घेत आहोत आणि याच्यामध्ये संपूर्ण भारतभर जिथे जिथे आमचा समाज आहे असे लोक येऊन या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत। नमस्कार, जय कालिका। मी सौ निलिमा रासने, मी पुणे जिल्हा विकास समितीची महिला अध्यक्ष आहे आणि आम्ही सोक्ष कासार देवी संस्थान कालिका देवी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पंडित फार्म म्हात्रेपूर येथे 28 जानेवारी 2017 रोजी महिला मेळावा घेत आहोत। हा महिला मेळावा फक्त आमच्या समाजासाठी मर्यादित नसून तो सर्व स्तरातल्या महिलांसाठी आहे। प्रतिनिधी विशाखा चाफेकर, NTV न्यूज पुणे।